पंढरपूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन दुसऱ्या दिवशीही कायम आहे। शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि कर्जमाफीतील अडथळे दूर व्हावेत यासाठी त्यांनी ही लढाई छेडली आहे। 12 जून पासून सुरू झालेल्या या आंदोलनाच्या माध्यमातून रोहित पवार यांनी सरकारकडे थेट मागणी केली आहे की कर्जमाफी योजनेतील जाचक अटी तात्काळ रद्द करण्यात याव्या। त्यांच्या मते या अटींमुळे अनेक पात्र आणि गरजू शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहत आहेत। त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने पाहून त्वरित निर्णय घेणं आवश्यक आहे। रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय होत नाही आणि कर्जमाफीचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हे अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार आहे। त्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी शेतकरी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी होत असून या आंदोलनाची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे। दरम्यान आंदोलनामुळे प्रशासनही आता सक्रिय झालेलं आहे। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत पंढरपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी आंदोलनस्थळी भेट देत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता। यावेळी त्यांनी रोहित पवार यांची राज्याचे कृषी मंत्री आणि सहकार मंत्र्यांशी थेट दूरध्वनीवरून चर्चा घडवून आणली। या चर्चेदरम्यान कर्जमाफी योजनेतील अडचणी, शेतकऱ्यांच्या तक्रारी तसेच 2019च्या कर्जमाफीतील वादग्रस्त अटी यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे सरकार या मागण्यांबाबत कोणती भूमिका घेते याकडे आता राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। एकीकडे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असताना दुसरीकडे त्यांच्यासाठी उभ्या राहिलेल्या या आंदोलनामुळे सरकारवरचा दबाव सध्या वाढताना दिसतंय। आता या आंदोलनातून काही ठोस निर्णय होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय।